तुम्हाला माहिती आहे का साबुदाण्याचे मोत्यासारखे पांढरे दाणे तयार कसे होतात? सागोपाम वनस्पतीच्या खोडापासूनच साबुदाणा बनवला जातो। सागो झाडाच्या खोडाला टॅपिओका तसेच कसावा देखील म्हणतात। त्या कंदमुळांना पाण्याने स्वच्छ धुतले जाते। या कंदमुळांच्या वरची साल काढली जाते। ग्राइंडिंग प्रोसेस मध्ये पाण्यासोबत भरडलं जातं आणि याची दुधी रंगाची बारीक पेस्ट तयार केली जाते। या मिश्रणाला रिफाईन केल्यानंतर या पेस्ट मधून फायबर आणि स्टार्च वेगळे होते। काही वेळानंतर यातील पाणी आणि स्टार्च वेगळं होतं। आता या स्टार्चला उन्हात किंवा मेकॅनिकल ड्रायर द्वारे सुकवले जाते। नंतर या स्टार्चला पुन्हा एकदा भरडून त्याची बारीक पावडर तयार केली जाते आणि यंत्राच्या सहाय्याने या पावडर पासून छोट्या आकाराचे गोळे बनवले जातात। बनलेल्या साबुदाण्याच्या गोळ्यांवर गरम पॅन वर हीट केले जाते। नंतर त्याला ग्लुकोज आणि स्टार्च पासून बनवलेल्या पावडरने पॉलिश केले जाते। पुढे त्यांना वेगवेगळ्या प्रकारे पॅक करून विक्रीसाठी पाठवले जाते। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।